आता ओके नाही तुम्ही असं नाही करायचं. तुमच्या सोबत आहोत आम्ही सरकार आपलं सरकार येतंय, पण एक आहे की हे सरकार मिळतंय त्यांना आम्ही तेच सांगतो की तुम्ही फिरायला लागा शेतकऱ्यांमध्ये जा. बेकार झाले साहेब त्या माणसाचे, बेकार हाल झाले या माणसाच्या आर्थिक परिस्थिती साहेब त्या माणसाची. जिथे जिथे अतिवृष्टी झाली आहे पंचनामे होतात, प्रशासन आपलं काम करते, पण सरकारकडून काही मदत मिळत नाही. आता हे तरी अपेक्षित आहे चला निवडणुकीच्या तोंडावर तरी मदत द्या, म्हणजे सरकार एवढंच निवडणूक पाहूनच काम करत असते. पण तुम्ही घाबरू नका, उद्धव साहेबांनी आम्हाला खास एवढ्यासाठीच पाठवलंय की तुमच्या सोबत आम्ही उभे आहोत एवढं सांगायला. हा, आणि जे काही असेल आपण लढू तुमच्यासोबत. म्हणजे प्रेस आणि आम्ही पाहणी करत आहोत. आपण पाहतोय नुकसान भयानक झालेलं आहे, मोठी संख्येत झालेलं आहे, आणि साधारणपणे आपण पाहतोय अजूनही शेतकरी बांधव हतबल आहे. सरकारकडून तशी अपेक्षा नाहीच कोणाची, कारण गेल्या 2 वर्षात काही मदत झालेली नाही. तरी देखील आम्ही राजकीय मंडळी ह्या राजवटीला सांगत आहोत तुम्ही जमिनीवर उतरा आणि शेतकऱ्यांची मदत करा, बांधावर या, कुठेतरी तुम्ही दिसले पाहिजेत. आज शेतकरी हतबल झालेला आहे. आपण पाहता बागायतदार असतील आणि इतर ज्या शेती आहेत खरोखर नुकसान जास्ती झालेलं आहे. आणि ही कथा ही काही नवीन नाहीये, पण पंचनामे देखील अजून सुरू नाही झाले. काल रात्री ऑर्डर निघालेली, आमचा दौरा ठरल्यानंतर सरकारला थोडी जाग आलेली आहे. मी सरकारला हीच विनंती करीन की जरा जमिनीवर आहे आणि जी परिस्थिती ती पहा. सर, एकीकडे लाडकी बहीण सारख्या योजना राबवल्या जातात, मात्र प्रत्येक वेळेस कोणतंही सरकार असो शेतकऱ्यांचं मात्र मरण होतंय. कोणतंही सरकार नाही, आमच्या सरकारच्या वेळी उद्धव साहेबांनी जो शब्द दिला होता कर्जमुक्तीचा तो पाळला. कोविडचा काळ चालू असताना देखील, अर्थचक्र बंद असताना देखील जेव्हा जेव्हा काही राज्यावर अशी आपत्ती असेल, मग गारपीट असेल, सततचा पाऊस असेल, आम्ही मदत केली होती. बघा, सर्वांना काही सगळीच काही लगेच मदत ही अपेक्षित नसते, पण काळजीपूर्वक कोणीतरी येऊन विचारावं, धीर द्यावं हे आहे. आणि जे सरकार असतं, मायबाप सरकार असतं, त्यांनी देखील आर्थिक मदत करणं हे गरजेचं आहे. आता पहिली गोष्ट म्हणजे लगेच जी मदत येणं गरजेची ती झाली पाहिजे. अनेक ठिकाणी पंचनामे पण सुरू झाले नाहीत. हा दौरा जाहीर झाल्यानंतर काल रात्री सरकारने पंचनाम्याची ऑर्डर दिलेली आहे. पीक विमा कंपन्या आहेत त्यांना सरकारने बोलून घ्यावं, त्वरित आदेश द्यावेत की ज्यांचे ज्यांचे विमा आहेत प्रलंबित ते तुम्ही जारी करा. ई पीक पाहण्याची काय अडचण आहे? ई पीक पाणी तुम्ही आणि आम्ही दोघांनी पाहिलं. एकतर ते लोकेशन पकडत नाहीये, दुसरं म्हणजे ते एवढं फॉर्म भरण्यासारखं आहे, म्हणजे तुम्ही स्पर्धा परीक्षेत बसाल एवढा फॉर्म तो भरण्यासारखं, त्याला ट्युशन क्लास लावली पाहिजे ई पीक पाणीचं ऍप भरण्यासाठी. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण पाहतो ते चक्र नुसतं फिरत राहत आहे आणि शेतकरी त्याच चक्रात अडकलेला आहे, पुढे काही त्याचं होत नाहीये. सर, दौऱ्यामध्ये तुम्ही आहात, विरोधी पक्ष नेते आहेत, मात्र जिल्ह्यातले कोणतेही वरिष्ठ अधिकारी इथं दिसत नाहीत. ठीक आहे, ते सरकारची ती भूमिका असेल, पण एक तहसीलदार आमच्या सोबत आहेत, काही अधिकारी आलेत. पण बघा, आम्ही अधिकारी आहेत की नाहीत ह्याच्याशी आमचं काही देणं घेणं नाहीये. अधिकाऱ्यांनी मागच्या वर्षी देखील पंचनामे भरून पाठवलेलं शासन दरबारी. शासन काय करतंय, मंत्री महोदय कुठे आहेत ते बघणं गरजेचं आहे. राष्ट्रपती महोदय आज मराठवाड्यात आहेत, त्यांनी देखील याच्यावर थोडं वक्तव्य करावं, कारण त्या सर्वोच्च पद. साहेब, ई पीक पाहणीचं जे फॉर्म आहे त्याचं परीक्षण अगोदर मंत्र्यांना द्यायला हवं का? परीक्षा हे सगळं ठीक आहे, प्रशिक्षण शिबिर वगैरे घ्या, पण जे सरकारचं काम आहे लगेच मदत पोहोचवणं, धीर देणं, एक आधार देणं, आणि दुसरं म्हणजे पंचनामे करणं, ते तरी कुठे दिसतं? तुम्ही म्हणता की ते खूप अवघड आहे, तर हे मंत्र्यांना तरी अवगत आहे का असं मला विचारायचं. आता मंत्री कुठे आहेत, कुठच्या जिल्ह्यात आहेत, काय करतात कोणाला माहिती? मंत्र्यांचं नाव तरी माहिती का शेतकऱ्यांना विचारा. ई पीक पाहणीची आता समृद्धी महामार्गावर सुद्धा नोंद झाली आहे कापूस पेरायची. आता जाऊ. नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.